बेला खुश आहे आता, तिच्या मनासारखं झालं आता. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. काल व्हिडिओ आला नाही कारण की परीला बरं नव्हतं, तिला खोकला सर्दी होती, तर त्यामुळे मग व्हिडिओ करण्याची इच्छाच झाली नाही. मेडिसिन दिली तिला आणि आता थोडंसं बरं वाटतंय. दोघींचं पण आवरून झालं, माझं आवरून झालं आणि नेहमीसारखं जे घरातलं असतं ते आवरून झालेलं आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपण गार्डनमध्ये जे वांग्याचं झाड लावलं होतं त्याला वांगे आलेली आहेत आणि किती आलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते. आणि ॲपलचं जे झाड आहेत तर त्याला पण भरपूर ॲपल्स लागलेले आहे आणि ते ॲपल्स पण थोडे मोठे झालेले आहेत, तुम्हाला दाखवते. कारण की माहिती, जेव्हा आपण झाडं लावतो तर काळजी तर ना आपल्याला घ्यावी लागते खूप. आणि गेल्या 3-4 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे ना, त्यामुळे मग गार्डनमध्ये पाणी देण्याची गरजच पडत नाही आहे, पाऊसच पडतोय तेवढा, त्यामुळे तर दाखवते मी तुम्हाला. आणि त्यासोबत मला स्वयंपाक पण करायचा आहे. परीबेलाला हेअरकटला घेऊन जायचं आहे. मागच्या वेळेस राहून गेलो होतं जपानला परीचा हेअरकट, कारण की तिथे अपॉइंटमेंट आम्ही घेतली नव्हती आणि खूप गर्दी झाली होती. त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला करता येणार नाही, म्हणून मग मी आता परीला घेऊन जाणार होते. त्यामध्ये बेला लगेच म्हणते मला पण हेअरकट करायचं आणि मला अजून छोटे केस पाहिजे. तर आता तिचं पण हेअरकट करायचं आहे मला. तर जाईन मी जेवण झाल्यानंतर जाईन मी त्या दोघींना घेऊन. आणि गवारीच्या शेंगा आहेत आणि परीबेलाला आता मी थोडं कामाला लावणार आहे. ज्या शेंगातले वाटाणे असतात ना ते सोलून ठेवण्यासाठी सांगणार आहे. ते शेंगा सोलून ठेवा म्हणून त्या दोघींना मी सांगणार आहे. तर चला, स्वयंपाक पण करते. अगोदर मी तुम्हाला गार्डनचं सगळं दाखवून देते आणि मग बाकीच्या गोष्टी शेअर करते. परीबेलाला मी काम दिलेलं आहे. जे वाटाणे आहे शेंगातले ते त्यांना सांगितलं सोलून ठेवा, म्हणजे त्या दोघींचा सुद्धा टाइमपास होईल आणि शिकतील सुद्धा. नाही खराब नाही ते, तसं वरचं तसं आहे. दीदीने तसं सांगितलं ना तसं कर. हे वरचं करायचं आणि हे ओपन करायचं गोल. सोलून झालं. वॉश करू का? आता नको वॉश करून दे, ते ठेवून दे. फक्त या पिशवीमध्ये ना हे सगळं हा जो कचरा आहे ना तो भरून दे. हे बघा त्या दोघींनी केलं. रिलॅक्स वाटतंय अगं बाई. आणि मी ते गवारीच्या शेंगा निवडते कारण की आता भाजीमध्ये मला गवारच बनवायची आहे म्हणून. जस्ट जेवण झालं आणि आता वाजलेले आहे 12:40 आणि आम्ही कुल्फी घेऊन आलो होतो. तर मला मलाई फ्लेवर खूप आवडतो आणि मँगो फ्लेवर आणि मलाई फ्लेवर आणलेला आहे. तर आता आम्ही कुल्फी खाणार आहोत. जेवण झालेलं आहे आमचं. माझं किचनचं आवरून झालं. मी डिशवॉशर लगेच लावून दिलं आणि आवरून घेतलं. परीला मी सांगितलं आज तू कुल्फी खायची नाही आहे, तिच्यासाठी पण आणलेली आहे कुल्फी. पण तिला म्हटलं तू नंतर खा, उद्या खा, कारण की आता तिला सर्दीने खोकला आहे त्यामुळे. पण मग ती म्हणते ठीक आहे, पण आता आम्ही खाणार आहोत आणि तिला सांगितलं नंतर खायची. सर्दीने खोकला झाला ना बाबू, मग उद्या खा संध्याकाळी. ओके, मी तुला म्हटलीच नाही ना, मी फक्त दीदीला म्हटले ना. हो ना, चायनाला सर्दी झाली. हो ना, सगळं लक्षात असतं मॅडमच्या. अशी कोणती गोष्ट नाही का लक्षात नाही राहत. हो 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 ग हो हो. चला आम्ही मस्त कुल्फी खातो. बघा ही कुल्फी आहे. मला मलाईवाली आणि मँगोवरती आवडते. फक्त एकच पाहिजे पण दीदीला आवडतं, पण मला जास्त नाही आवडत कारण की ते थोडंसं कडू असतं. काय बोलते तिला तिचं कळत नाही. हे मस्त आम्ही कुल्फी खातो आता आणि त्यानंतर मग जातो मॅडमचं हेअरकट करण्यासाठी. हेअरकट करायचं एकदम छोटे करून. तुम्हाला आठवत असेल 2-2.5-3 महिने झाले असते परीचे हेअरकट केले होते. एकदम छोटेसे हेअर केले होते आणि एकदम आता एवढे वाढलेले आहेत. आणि बेलाचं पण अगेन तसं छोटे तिचे ना केस केले होते आणि लगेचच वाढले. केसांना वाढ आहे, चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटतं आता लहान आहे म्हणून मग आपण छोटे केस करू शकतो. एकदम मोठे झाले तर त्यांच्या आवडीचे ते करू शकतात. पण आता त्यांच्या फेसला जसे हेअरकट सूट होतील म्हणून मग मी हेअरकट करते. आणि त्यासोबतच मग कसं आपल्याला इझी कॅरी करता येतं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्याची काळजी सुद्धा घेता येते. छोटे असेल तर, मोठे असले
असेल तर मग थोडीशी अजून जास्त काळजी घ्यावी लागते. मग व्यवस्थित मग हेअर केअर रुटीन असतं प्रॉपर. मग हे वॉश करणं, मग मोठे केस असले तर सगळ्यांना माहीतच आहे. मस्त कुल्फी खाऊन झाली आणि आता तुम्हाला मी दाखवते. हे नेट लावलेले आहे त्यामुळे बघा ही वांगी आलेली आहे. केवढं मोठं झालेलं आहे बघा, हा ना. वांगी इथे एक आहे, परत इथे एक लपलेला आहे वांगी. हे बघा त्या साईडला आणि त्या साईडला पण आहे. हे बघा एक, इथे 2. हे बघा दिसतंय का, है ना. हे बघा हे आणि हे एक 3, तिसरं 3 वांगे आलेले आहे आता. आणि बघा हे फुलं पण आलेली आहे. जेवढी फुलं म्हणजे तेवढी वांगे. आणि हे ॲक्च्युली खूप आणलं होतं तर नव्हतंच, एकदमच छोटंसं म्हणजे असं एकदम एवढं. पण आता बघा थोडं मोठं झालं. आणि हे तर मोठं झालं, त्याच्यासोबत ते 2 पण आलेली वांगी. आता थोडं दिवस अजून आम्ही वाट बघू. मोठे झाल्याच्या नंतर मग आपण काढून घेऊ. आणि ॲपल आणि फुलं बघा किती आले. किती सुंदर कलर आहे गुलाबाचे बघा, एकदम बेबी पिंक कलर आहे. आणि आणलं तर एकदम छोट्या कळ्या होत्या आणि आता भरपूर फुलं येतील. आणि तुम्ही बघू शकता किती कळ्या आलेल्या आहेत. इथे पण बघा हे फुल येत आहे, इथे ही कळी आहे, इथे म्हणजे आता 3-4 दिवसांमध्ये ना असं म्हणजे पूर्ण हे झाड असं भरून जाणार फुलांनी. मस्त वाटते ना. हा कलरचा ना मला तर खूप आवडतो. म्हणजे पिंक कलर तर ऑफकोर्स माझा फेवरेट आहेच. बेलाला पण पिंक कलर खूप आवडतो. बाकीचे रेड कलर आहे ते येतील. आणि आपले जे ॲपल आहे ना ते पण मोठे झालेले आहे. तुम्हाला इथूनच दाखवते. दिसतंय का हे ॲपल इथे दिसतं, इथे आणि इथे बघा लाल असं आले सो मोठे झालेले आहेत. आणि वरती पण याच्यापेक्षा थोडे अजून मोठे. पक्षी नको यायला त्यामुळे ना खूप जास्त काळजी घ्यावी लागते. आणि खरंच मस्त वाटतं ॲक्च्युली ना याची. परत फुलं फळं आणि परत फळभाज्या यायला लागले ना तर भारी वाटतं. आणि आपलं गार्डन असं फुलांनी फळांनी असं बहरलं तर खरंच चांगलं वाटतं. तर हे मला दाखवायचं होतं. आणि आज सकाळी तर पाणी दिलं नाही, पण मी सहजच बघितलं चला काय आलं आहे का ते बघूया. तर बघितलं तर मला 3 वांगी दिसली, तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. आणि हे बघा आपलं टोमॅटोचं झाड केवढं मोठं झालेलं आहे. एकदम आणलं होतं ते एकदम एवढंसं एवढं छोटं होतं, पण आता बघा केवढं मोठं झालेलं आहे. आणि हे पण मोठं झालेलं आहे. याला पण पानं आलेली आहेत बघा, ही पानं अशी आलेली आहेत त्याला. आय होप तुम्हाला हे बघून छान वाटलं असेल. आणि आता मी तयारी करते परिबेला. आम्ही जाऊन येतो, पटकन हेअरकट करून येतो. आणि कोणता हेअरकट आहे ते तुम्हाला दाखवते मी. चला. तिघी आम्ही रेडी झालो आणि चाललो आहोत आता बस स्टॉपकडे. आणि बस येईलच आता 1-2 मिनटामध्ये. आणि इतकी थंडी ना आज जॅकेट घालावं लागलं. पाऊस पण मगाशीच म्हणजे सकाळीच पडून गेला. आणि मग तेव्हापासून वातावरण असंच आहे. बेलाला पण सांगितलं जॅकेट घाल, आणि परीने हे असं लाईटच जॅकेट घातलं. तिला सांगितलं थोडं जाडवाला घालते, मध्ये मला खूप जास्त थंडीने वाजते मामा. तिला थंडीने वाजत जास्त. मला कधीच नाही थंडी वाजत. बेला झोपली, तिला झोपच येत होती आणि मला म्हणते मला झोपायचं नाही आहे. आणि 10 मिनटं झाली झोपली. आम्ही पोचलो आणि आता मॉलकडे चाललो आहोत. बेलाला एवढी झोप लागली, ती उठतच नव्हती. शेवटी थोडंसं उचलून घेतलं तिला आणि मग ती उठली. मग आता चाललो आहोत. मस्त छान हेअरकट करू. आणि आपण जेव्हा पण हेअरकट करतो ना तर आपला फेस एकदम असा चांगला दिसायला लागतो. म्हणजे मी पण माझं हेअरकट करते ना तर असा फेस चांगला दिसतो. पण आता सध्या तर मी विचार केलेला नाही आहे हेअरकट करायचा. बघूया, जेव्हा वेळ मिळणार तेव्हा वाटणार थोडंसं आपला लुक चेंज झाला पाहिजे तेव्हा मी करेन. आम्ही आलो इथे आणि परी गेलेली आहे हे वॉश करण्यासाठी. त्यांना दाखवलेलं आहे मी ऑलरेडी का हेअरकट कसा पाहिजे. आणि अगोदर मी परीला पाठवलं आणि परीचं झाल्यानंतर मग मी बेलाचा हेअरकट करणार आहे. कारण की इथे ना थोडीशी गर्दी आहे, तर मग 1 by 1 असं हेअरकट करण्यासाठी घेतील ते. बेला केवढं करायचे, अजून केवढं छोटे करायचे बघा. आणि ऑलरेडी किती छोटे केले होते तुम्ही बघितलं असेल जपानला.
आणि आता ती म्हणते वाढलेले तर आहेच आणि हे जे पुढचे आहे ते पण मी थोडेसे अगोदर कट केले होते, कारण की ते म्हणजे डोळ्यांमध्ये थोडे जात होते त्यामुळे कट केले होते, पण आता वाढलेले आहे. तर ती म्हणते मला अजून नाही कानाचे एवढे करायचे, एवढे छोटे करायचे. का माहिती ती म्हणते अजून छोटे हेअरकट पाहिजे. तर मग तर ती म्हणते आणि मी तुम्हाला नेहमी सांगते स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे मी, जसा हेअरकट पाहिजे तसा. एक्झॅक्टली तर तसा एकदम असं करून नाही मिळत, पण तरी पण मी सांगायचा प्रयत्न करते त्यांना नेहमी का असं पाहिजे तसं पाहिजे, एवढे शॉर्ट पाहिजे, इथून एवढे लॉंग पाहिजे. मग ते थोडेफार प्रमाणात करतात. मग तसं झाला परीचा हेअर वॉश. सांगितले त्यांना कसं हेअरकट करायचं आहे. येतं माझं बसून घ्यायचं कलर. खूप जास्त शॉर्ट नाही सांगितले, नाही तर परीने मला अगोदरच सांगितलं होतं मम्मी जास्त शॉर्ट नाही करायचे मला. तिला म्हटलं थोडंसं म्हणजे कान आहे ना त्याच्या खालपर्यंत मी केस ठेवणार आणि त्यांना सांगितलं थोडेसे असे स्टेप्स पण ठेवा पुढे, जेव्हा केस मोकळे ठेवणार ना तर ते चांगले दिसतील, असं एकदम प्लेन नको. म्हणून पुढच्या साईडने थोडेसे ना स्टेप पण सांगितलेले आहे मी तिथे जाऊन ना शूट नाही करत आहे, कारण कधी कधी कसं अनकम्फर्टेबल वाटू शकतं. म्हणून मग इथून बसून मी तुम्हाला तिचं हेअरकट दाखवते. तर अजून परीचा हेअरकट चालू आहे. थोडासा वेगळा ना परी, पहिल्यापेक्षा थोडासा वेगळा. तो एकदम स्ट्रेट होता, असे स्टेप्स नव्हते परी. आता वेगळा आहे थोडंसं. बेलाचा हेअरकट चालू झालेला आहे आता. त्यांना सांगितलं बेलाचे थोडेसे शॉर्ट करायचे आहे आणि पुढचे आहे तसे बेला खुश आहे आता, तिच्या मनासारखं झालं आता. बेला लास्ट फायनली परिवेलाचा हेअरकट झालेला आहे आणि बघा परीचा असा हेअरकट आहे. हे बघा छान, खूप शॉर्ट नाही केले म्हणजे कानाचं थोड्या खालीच आहे, पण सूट होतोय तिला हा हेअरकट. आणि बेलाचा दाखवा, बेलाचा पण एकदम हेअरकट केलेला आहे, शॉर्ट केलेले आहे तिचे केस, कारण की तिच्या केसांना परीच्या केसांपेक्षा बेलाच्या केसाला खूप जास्त वाढ आहे, वाढतात तिचे केस भरपूर. पण आता परत शॉर्ट करून टाकले मी आणि तिला असेच पाहिजे होते. छान दिसते, खूप छान केलं, एकदम मस्त छान दिसते. तुम्ही दोघे छान दिसताय हो ना. नेहमीसारखं हेअरकट झाल्यानंतर ग्रॉसरी फ्रूट्स संपले होते, आता फ्रूट्स घेते मी. ते काय आपल्या बायकांना काम चुकत नाही. चल पहिला आपण सगळं घेऊ, मग एंडला घेऊ आपण. परी तुला कोणतं पाहिजे? डोनट्स आहे. बेला तू स्ट्रॉबेरी घे, परी तू ते घे चॉकलेटचे वगैरे. छान, ठीक आहे मी घेते. सर्व घेऊन झालं आणि आता आम्ही घरी चाललो आहोत आणि बस तर लागलेलीच असते. आणि वॉटर बॉटल पण मी कॅरी केलेली आहे, भूक लागली तर मग परिबेला डोनट्स देणार, जे मी आता घेतले होते ते. बस लागलेली आहे, जाऊ पडतो. बसले मी बसमध्ये आणि परीला भूक लागली होती, तिला डोनट दिलं खायला, ती खाते. आणि बेला म्हणते मी 5-1 मिनिटानंतर खाणार, तर तिला 5 मिनिटानंतर देणार मी.
आणि घरी पोहोचायला तर आता अर्धा तास लागणार आहे. आणि मनूसाठी माझ्यासाठी सुद्धा मी घेतलं आहे खाण्यासाठी. म्हणजे घरी गेल्यानंतर चहा बनवू आणि ते खाऊ. पण मला आता कॅपेचिनो प्यायची इच्छा नव्हती, कारण की चहा प्यायची सवय असते ना, तर त्यांना असं तलब जात नाही यायचे कॉफीने. म्हणून मग म्हटलं इथे पिणार तर परत माझं काही पिल्यासारखं वाटणार नाही चहा वगैरे, कारण की चहा पिला तर मग असं वाटतं हां चहा घेतल्यासारखं वाटतंय म्हणून असं. आता मी डायरेक्ट घरी जाते. डोनट इतके फ्रेश आहे आणि इसमें जॅम आहे. जॅम आहे. माझं इसमें नॉर्मल होतं पण मला तसंच आवडतं. हा ना. येऊन 10 मिनिटं झाले मला. आता मी चहा ठेवते आणि चहा सोबत खाण्यासाठी आणलेलं आहे, तुम्हाला दाखवलं ते खाणार आहोत. आणि ते खरंच असं मोठं आहे ना, त्यामुळे मग मी काही 2 आणले नाही ऍक्च्युली. आणि एकट्याला एवढं खाल्लं जात नाही म्हणून मग मी एकच आणलं. म्हणून हाफ खातील आणि मी हाफ खाईल. आणि असं चहासोबत काहीतरी असं वेगळं खावंसं वाटलं होतं. परिबेलासाठी डोनट्स घेतले ना, मग तिथूनच मग मी हे घेतलं. आणि खूप फ्रेश असतं सगळं, डोनट्स वगैरे क्रोसॉन ते सगळं खूप फ्रेश असतं. ब्रेड्स पण खूप फ्रेश असतात. आजचा दिवस बघा, सकाळी दुपारी निघाले मी ऍक्च्युली 1:30 वाजता आणि येता येता मला आता 4:45 झाले. म्हणजे ऑलमोस्ट मला 3.5 तास होत आले. म्हणजे दीड पावणे 2 तास तर हेअरकट करण्यासाठीच लागले. त्याच्यानंतर मग फ्रूट्स घेणं, मग तिथून इथे येणं, वेळ लागून जातो. आणि आता त्याच्यानंतर संध्याकाळ थोडी झाली नाही का परत स्वयंपाकाचा विचार करायचा. मग आवरून तर गेलेलेच आहे, त्यामुळे मग एवढं काय असं पसारा वगैरे असं आवरायचं नाही आहे मला. संध्याकाळचे 6:30 झालेले आहे आणि स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात केलेली आहे. तर मी आता वांग्याची भाजी बनवते, दाण्याचं कूट टाकून थोडीशी रश्याची, आणि भात चपात्या. आणि बाकीचे जे फ्रुट्स आणले होते तर ते ठेवले. मग इथे या प्लांटला मला पाणी द्यायचं होतं, ते देऊन झालेलं आहे. आणि हे प्लांट तुम्हाला माहिती आहे, इथे विंडोजवळच ठेवते मी, कारण की बाहेरून खूप छान झाडं दिसतात. आणि त्याचं पाणी पूर्ण निघून गेल्यानंतर मग मी ठेवते, नाहीतर मग ते ओलं होऊन जातं. आणि आल्या तर म्हणून त्या चहासोबत मी खाल्ला होता ना तो बंद, त्यामुळे मग लगेच भूक नाही लागली. आणि चहासोबत ते चांगलं लागत होतं ॲक्च्युली. आणि तुम्हाला म्हटलं ना का ते एकट्याला एवढं मोठं बंद खाल्ल्या जात नाही, त्यामुळे मग हाफ केलं, नाही तो तसं तो खाल्ल्या जातं. आणि मग आता बरं वाटलं, म्हटलं चला आता स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात करते. आणि काय होतं फ्रीजमध्ये बघितलं तर मग एक वांगा आणून ठेवलं 3-4 दिवसापासून. तर म्हटलं त्याचं काय करायचं, तरी पण हाफच बनवते, हाफ ठेवलेलं आहे. जर मला काय दुसरं बनवता आलं तर मग मी ते बनवणार. आणि दुपारची जी गवारची भाजी आहे ती पण तशीच थोडीशी आहे, सगळी नाही आहे, म्हणजे खूप जास्त नाही आहे पण थोडीफार आहे, तर ती पण आहे. आणि हे पण आहे. मग एकदम सिम्पल बनवते, कांदा टोमॅटो टाकून, लसूण आलं खोबऱ्याची पेस्ट केलेली आहे ते टाकून. बाकीचे जे नॉर्मल मसाले, बटाटा वगैरे ॲड करणार नाही, कारण की गवारच्या भाजीमध्ये ऑलरेडी मी बटाटा ॲड केलेला आहे, त्यामुळे नुसतं वांगे टाकूनच मी बनवणार आहे. तर मसाला चांगला परतवला आहे मी. आता पटकन भाजी बनवते, नंतर टेक्स्चर दाखवते भाजीचं. या मुलीला आता माझं बघून आहे ना क्लिनिंगची एवढी सवय झालेली आहे ना, नॅपकिन घेते आणि सगळं क्लीन करत बसते. तर तिला बरोबर माहिती मी कधी कसं वॉश करते, आणि मग बरोबर सगळं क्लीन करत बसली ती. काय ग बेला, लहान मुलं आपल्याला बघून शिकतात, तर ते क्लिनिंग करताना बघते नेहमी. आता काय माहिती काय झालं, घेतला तो नॅपकिन आणि कधीच पुसत बसले. तिचं म्हणणं आता मी डोअर पुसते मम्मा. जेवण झालं आणि आता बसले आहे मी, आणि आता व्हिडिओ एंड करते. आणि हाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.